तर आजचं जर का मार्केटमध्ये बँक निफ्टीची आज खरं तर एक्सपायरी होती आणि जर प्रीमियमचं बघायला गेलं तर ऑप्शन इतके फ्लक्च्युएट होत होते म्हणजे मध्ये दुपारनंतर एकदम कन्सल्टेशनमध्ये हालतच नव्हते काही आणि मधून इतकी स्पाईक येत होती की जे टार्गेट आपण सेट केलेलं आहे ते टार्गेट घेऊन जायचे आणि परत खाली यायचे. त्याच्यामुळं बऱ्याच लोकांचं इथं लॉस पण झाला असेल. ठीक आहे, तर कालच्या स्ट्रॅटर्जी नुसार आपल्या जर गॅप अप ओपनिंग झालं असतं तर एक रिटेस्ट करण्यासाठी हा लेवलवरती गेला असतं. एक मिनटं जर नीट काढून दाखवतो. जर गॅप अप ओपनिंग झालं असतं तरी हा जो लेवल आहे तिथं एक रिटेस्ट करण्यासाठी मार्केट जाऊन परत खाली आलं असतं. ठीक आहे, पण मार्केट आज ओपनच गॅप डाऊन झालं आणि गॅप डाऊनसाठी आपली स्ट्रॅटेजी होती की हा जो इम्पॉर्टंट लेवल आहे तिथं एक प्राईस ॲक्शन होऊन खाली मार्केट येण्याची दाट शक्यता होती. म्हणजे प्राईस ॲक्शन तिथं फॉर्म झालं पाहिजे नव्हतं. पण सकाळची जी कॅन्डल बघितली तुम्ही इथं बघू शकता किती बुलिश कॅन्डल आहे. एकदम या कॅन्डलमध्ये एवढं मोमेंटम होतं की त्याच्यामुळं मार्केटवरतीच राहिलं, बायर्सच्या कंट्रोलमध्ये राहिलं मोस्टली. ठीक आहे, तर आज तर काही जास्त हालचाल राहिली नाही, एक कन्सल्टेशन रेंजमध्ये राहिलं. तर उद्यासाठी मार्केट कसं काय राहू शकतं ते बघूया. तर मार्केटमध्ये आज बघायला भेटलं की 54,000चा जो सपोर्ट आहे इतका दाट सपोर्ट, इतका स्ट्रॉंग सपोर्ट आहे की तो ब्रेक झाल्याशिवाय एक पीईमध्ये आपल्याला बाईंग करता येणार नाही. आणि खालचा एक स्ट्रॉंग असा सपोर्ट म्हणजे 53,777 जो की आज पण काल पण सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये पण. आणि आज त्यांनी त्याला एक रिटेस्ट करण्यासाठी आलं होतं मार्केट खाली ओपनच ॲक्च्युली त्याच्या थोडंसं वरती झालं होतं. आणि उद्या जर का मार्केट गॅप डाऊन ओपनिंग झालं तर परत एकदा याला रिटेस्ट करण्यासाठी येऊ शकतं. जर जास्त सेलिंग राहिली इथे एकदम बिअरिश अशी कॅन्डल तयार झाली तर फार स्ट्रॉंग असा डाऊनफॉल येऊ शकतो. ठीक आहे, जर मार्केट न्यूट्रल झालं, एक मिनटं, जर इथं कुठंतरी ओपन झालं तर वरती एक रिटेस्टिंगसाठी जाऊ शकतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर थोडंसं गॅप डाऊन ओपनिंग झालं तर जरसं खालून वरती जाण्याची शक्यता आहे किंवा मग खाली येऊ शकतं. सकाळी जो पण प्राईस ॲक्शन तयार होईल त्याच्यावरती डिपेंड आता. ठीक आहे, तर आता तर निफ्टी 50चं जर बघायला गेलं तर आज अजून एक हाय लावला. ठीक आहे, इथं शेवटच्या एका 15 मिनटामध्ये, शेवटच्या एका अर्ध्या तासामध्ये इतकी बुलिश अशी कॅन्डल तयार झाली आहे. आता उद्या कसं राहू शकते मार्केट, तर सपोर्टचं जर बघायला गेलं तर हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जर गॅप डाऊन ओपनिंग झालं तर याला एक रिटेस्ट करून परत एक वरती जाऊ शकतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर न्यूट्रल म्हणजे हाय जिथं क्लोजिंग दिली त्याच्या थोडंसं आसपास जर का ओपनिंग दिली तर एक थोडंसं कन्सल्टेशनमध्येच राहू शकतं मार्केट. ठीक आहे, जर गॅप अप ओपनिंग झालं तर प्रॉफिट बुकिंग नक्की येणार, कारण मार्केट ऑल टाईम हायवरती. आणि आपल्या स्ट्रॅटेजीनुसार गॅप अप ओपनिंग झाल्याच्यानंतर एक पहिल्या अर्ध्या तासातच एक प्रीमियम पुट साईडचा घेऊन ठेवायचा. ठीक आहे, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आज ज्यांनी पण जास्त लॉट साईजवरती टार्गेट लावून ठेवले असेल, एंट्री पॉईंटचे टार्गेट लावून ठेवले असतील तर त्यांचा बऱ्यापैकी लॉस झालेला दिसून येईल. कारण की मार्केटने एवढ्या स्पाईक दिल्या बँक निफ्टीनी पण आणि निफ्टीनी पण. ठीक आहे, तर जर तुम्ही बिगिनर असाल तर पहिली गोष्ट तर एकाच लॉटनी तुम्ही ट्रेड करा, एकाच लॉटनी ट्रेड करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्राय टू बी इन द मार्केट. ठीक आहे, म्हणजे मार्केटमध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न करा की एक ते 2 वर्ष निदान तुम्ही तुमचं कॅपिटल गमावू नका. मग ते 10,000 का असं ना, कारण 10,000नी पण तुम्ही बाईंग करू शकता, सेलिंगकडं तात्पुरतं वळू नका जर तुम्ही बिगिनर एकदम सुरुवातीपासून स्टार्ट करत असाल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इक्विटी मार्केटचा एकदा इंट्राडेमधला एक्सपिरियन्स तुम्हाला असला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की मार्केटची एक सायकोलॉजी असते ती तुमच्या डोक्यामध्ये एक सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट होऊन जाते. त्याच्यामुळं ऑप्शन्समध्ये तुम्हाला एक प्लस पॉईंट भेटून जातो. आणि अजून एक म्हणायची गोष्ट म्हणजे, एक मिनटं, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर मार्केटकडं तुम्ही जर का तुम्हाला फुल टाईम ट्रेडिंग करायची पुढच्या येत्या काही वर्षांमध्ये, तर मार्केट तुम्हाला 1 ते 2 वर्षामध्ये मार्केट सोडून जमणार नाही. तुम्हाला निदान 4 ते 5 वर्ष, समजा एखादी डिग्री तुम्ही घेता तर निदान 4 वर्ष तरी लागतातच. ठीक आहे, एक मिनटं, त्याला निदान तुम्हाला 4 वर्ष तर लागतातच. तर ट्रेडिंग पण एक डिग्रीसारखं समजा तुम्ही. आणि तुम्ही जे कॅपिटल टाकताय 10,000 ऑप्शन बाईंगसाठी, इक्विटी इंट्राडेसाठी, ऑप्शन सेलिंग करू नका तात्पुरतं. तर तुम्ही जे कॅपिटल इनिशियल टाकताय ते कॅपिटल जपून ठेवण्याचा एक प्रयत्न करा. ठीक आहे, आणि ते कॅपिटल आपलं टिकून कसं राहील याच्यावरती तुमचा फोकस असला पाहिजे. आणि 4 ते 5 वर्ष तुम्हाला जर का एकदा मार्केटची सायकोलॉजी कळली, मार्केट कसं मूव्ह होतं ते कळलं, तर मग तुम्ही फुल टाईम ट्रेडिंगवरती शिफ्ट होऊ शकता. ठीक आहे.